हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या धमक्यांच्या पुण्यातल्या सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम उत्साहात सुरू। कार्यक्रमस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त। पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द करा। मुरलीधर मोहोळांबद्दल अजूनही संशय कायम असं म्हणत मोहोळांना चितपट करण्याचा राजू शेट्टींचा इशारा। सोलापुरात भाजपात जोरदार दुफळी। एनसीपीच्या दिलीप मानेंच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध। भाजप नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे नजरा। उद्या मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादा आणि पक्षाला फरक पडणार नाही। सोलापुरात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी गेलेल्या दत्ता भरणेंचं बैठकीनंतर विधान। मराठा आरक्षणानंतर आता शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे उतरणार मैदानात। शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचा इशारा। ऐन दिवाळीच्या दिवशी मुंबई, नवी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी। खरेदीला आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ। शेतीलाही फटका बसण्याची शक्यता। भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान राजकीय संबंध प्रस्थापित। काबूलमधील कार्यालयाला भारतानं अधिकृतपणे दिला भारतीय दूतावासाचा दर्जा। आणि चारधाम यात्रेच्या आजपासून होणार समाप्ती। गंगोत्री मंदिराचे दरवाजे आज होणार बंद, तर उद्या यमुनोत्री आणि केदारनाथ मंदिर होणार बंद। नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता। तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 7 वाजता आहेत। या बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं। पुणे शहरातल्या सारसबागेमध्ये दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। गेल्या 28 वर्षांपासून या ठिकाणी हा कार्यक्रम होत असतो। अशातच यंदा या कार्यक्रमाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता। या सगळ्या धमक्यांना कंटाळून कार्यक्रम रद्द करण्याचा आयोजकांनी विचार केला होता, मात्र त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त ठेवत सतर्कता बाळगण्याचं आश्वासन दिल्यावर हा कार्यक्रम पार पडतोय। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सारसबागेला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिथे ठेवण्यात आलाय। तर आज पुण्यातल्या सारसबागेत तळ्यातल्या गणपतीच्या दर्शनासाठी दिवाळीच्या आणि पाडव्याच्या मुहूर्तावरती अनेक नागरिक येत असतात। आणि त्यातच आज जो दिवाळी पाडवाचा संगीतमय कार्यक्रम जो काही होणार होता, मात्र काही हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधानंतर देखील आज सारसबागेमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे। आणि आता बातमी राजकीय वर्तुळातून। एकनाथ शिंदे साहेब रवींद्र धंगेकरांना आवरा असं म्हणत भाजपच्या श्रीनाथ महालेंनी धंगेकरांवरती जोरदार टीका केली। गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि त्यावरनं भाजप आणि धंगेकरांमध्ये वार पलटवार सुरू झाले। शिंदे साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, जे भटकं कुत्र तुम्ही सांभाळलंय, लूत लागलेलं कुत्र शहरभर फिरतंय, अनेकांनी त्यांनी चावा घेतलाय। मला वाटतं राज साहेब असतील, उद्धव साहेब, नाना पटोले यांनाही चावून ते कुत्र इथे आलेले आहेत। आम्ही युतीचा धर्म पाळणारे आणि आपल्या युतीमध्ये नक्की आपला आदर करतो, पण मला असं वाटतं की हे भटकं कुत्र आपलाही चावा घेतल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी समर्थ आहे। त्याला कुठलं इंजेक्शन द्यायचं आम्हाला माहिती आहे, पण वेळेस तुम्ही शिंदे साहेब, माझी विनंती, या भटक्या कुत्र्यावर तुम्ही आवळा। पण ते कुठल्या भावनेतून बोललेत? येणाऱ्या महापौर पाहिजे का, चेअरमन पाहिजे का परत सभागृह नेते व्हायचंय? हे जरा मला शोधलं बाहेर, पण मी त्यांच्यावर काय बोलणार नाही, कारण ते माझ्यावर प्रचंड प्रेम करतात आणि आम्ही एका ताटात दोघांनी खाल्लंय। पण त्यांना जे बोलायचं ते त्यांचा तो अधिकार आहे, पण त्याला मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं। तर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपल्या राहत्या घरासमोर दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी केली। यावेळी आपल्या भाषणात नवनीत राणा यांनी बच्चू कडूंवरती जोरदार टीका केली। नवनीत राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला।
पैसे, करप्शन, मुंबई सारखे शहरांमधून किती मोठा पैसे खाऊ शकतो, तोड्या करू शकतो, कोणती कंपनीतून कोणते बिल्डरकडनं कोणत्या कंपन्याकडनं कसे पैसे घेऊ शकतो, फक्त एवढ्यासाठी दोन्ही भाऊ काही लोक बरेचसे नौटंकी नाटक करतात. रवीजी, शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट आहे, खूप खराब आहे. आम्ही ग्राउंडवर फिरत असताना आम्हाला माहित आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात सुपरफास्ट. रायगडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आणि सुनील तटकरे यांचे निकटवर्ती असलेले विकास गायकवाड यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीला रायगडमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसणार आहे. रायगडमध्ये सुनील तटकरेंनी देखील शिवसेनेतले मोठे मासे गळाला लावायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि गोगावले यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे रमेश मोरे यांनी शिवसेनेसोबतच गोगावले यांना अखेरचा जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सत्ताधाऱ्यांमध्ये तू मोठा की मी मोठा या वादामध्ये विकास बोंबलत पडलाय. युवकांच्या रोजगाराबाबत कुणी बोलत नाही. एरवी यावरती बोलणारे दीपक केसरकर आज यावरती बोलत नाहीयेत असा टोला उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी हाणलाय. शेतकऱ्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रणशिंग फुंकले. शेतकऱ्यांनी रस्त्यावरती उतरावंच लागेल शेतकऱ्यांना असा इशारा जरांगेंनी दिलाय. शेतकऱ्यांसाठी सरकारचे कपडे फाडावे लागतील असंही जरांगे म्हणाले. मुस्लिम समाजाबरोबरच अल्पसंख्याक समाजाला सोबत घ्या अशा सूचना दत्ता भरणे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. सोलापुरातील माढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात दत्ता भरणे यांनी अल्पसंख्याक समाजाला सोबत घ्या, त्यांना जाऊन भेटा, त्यांना मदत करा असा सल्ला दिलाय. आमदारकी मिळावी म्हणून बच्चू कडू आंदोलन करतायत. राजकीय पुनर्वसन करा म्हणून बच्चू कडूंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली असा गौप्यस्फोट रवी राणांनी केला. नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरातील साई बाजारातील चप्पल विक्री करणाऱ्या 3 ते 4 दुकानांच्या गोदामाला भीषण आग लागली. फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत मोठं आर्थिक नुकसान झालंय. बारामतीच्या फलटण रोड परिसरातील भंगाराच्या गोदामाला अचानक भीषण आग लागली. अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2024नं नुकताच अहवाल सादर केला आणि या अहवालानुसार जगात प्रत्येकी 8वा मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे होत असल्याचं वास्तव समोर आलंय. 2021 मध्ये तब्बल 81 लाख लोकांचा मृत्यू केवळ प्रदूषित हवेमुळे झालाय. विशेष म्हणजे ही संख्या तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षाही जास्त आहे. तंबाखूमुळे 75 लाख जणांचा मृत्यू झालाय. भारताची राजधानी नवी दिल्लीतील हवेची गुणवत्ता 21 ऑक्टोबर मंगळवारी धोकादायक पातळीवरती घसरली आहे. हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर बनलंय. तर जगातील पहिल्या 5 प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 3 शहरांचा समावेश असून मुंबई 4थ्या क्रमांकावरती आहे. तर शहापूरमध्ये सुद्धा पावसानं हजेरी लावली. शेणवे, वेहलोली, डोलखाम या भागामध्ये विजांच्या कडकडाटाचा मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या बळीराजाच्या बँक खात्यात मंगळवारी भरपाई जमा व्हायला सुरुवात झाली. 4 लाख बाधित शेतकऱ्यांची नावं शासनाकडे अपलोड झाली आहेत. त्यांच्या खात्यात 500 कोटी रुपयांची भरपाई जमा होण्याची शक्यता आहे. पूरग्रस्तांना मदत ही 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला होता. त्यानुसार वाढीव 1 हेक्टरसाठीच्या मदतीपोटी 648 कोटी रुपये वितरित करण्यात आले. आता प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट नव्यानं विकसित होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावचा इतिहास आणि जमा खर्च नागरिकांना मिळणार आहे. ग्रामविकास विभागानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर ही वेबसाईट कशा पद्धतीनं विकसित करायच्या आहेत याच्या सूचना दिल्या आहेत. देशभरात पोस्ट तिकिटांचा बनावट धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलिसांनी मुंबई, दिल्ली आणि बिहारमध्ये केलेल्या कारवाईत 3घांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडनं कोट्यवधींची बनावट तिकीटं जप्त करण्यात आली आहेत. बनावट तिकीटं छापून अर्ध्या किमतीत विकली असून आरोपींनी बनावट तिकिटांच्या माध्यमातून तब्बल 8 कोटी रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असलेल्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत सरकारकडून 164.52 कोटी रुपयांचा निधी उकळल्याचं समोर आलंय. यातून 12,000च्या वर पुरुष तर 77,000 अपात्र महिला असल्याची माहिती मिळाली आहे.